जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी माहितीपूर्ण असे जनरल नॉलेजवरील काही क्वेश्चन्स बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण होणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहणार आहेत, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। पहिला प्रश्न आहे, समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते? तर समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव हे जांब आहे। भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते। भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार कोण होते? भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार हे बंकिमचंद्र चॅटर्जी हे होते। उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे? तर उस्मानाबादी ही जात शेळी या जनावराची आहे। महाभारत काव्यग्रंथाचे लेखक कोण आहे? तर महाभारत या काव्यग्रंथाचे लेखक हे व्यासमुनी हे आहेत। 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात कोणत्या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली? तर 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात हिंगोली व गोंदिया या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली होती। महत्त्वाच्या निगेटिव्ह जतन करण्यासाठी काय काळजी घ्यावी? तर महत्त्वाच्या निगेटिव्ह जतन करण्यासाठी पेपरच्या पाकिटात त्या निगेटिव्ह ठेवाव्यात। लॅबमध्ये ज्या मशीनद्वारे फोटो प्रिंट तयार होते त्या मशीनला काय म्हणतात? तर लॅबमध्ये ज्या मशीनद्वारे फोटो प्रिंट तयार होते त्या मशीनला प्रिंटर असे म्हणतात। गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर येथे होतो। कोयना हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोयना हे धरण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। मराठवाड्यात एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर मराठवाड्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही 8 आहे। गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? तर गोदावरी या नदीवर जायकवाडी हे धरण आहे। लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे। केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर केळीसाठी जळगाव हा जिल्हा प्रसिद्ध आहे। वेरूळ व अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर वेरूळ व अजिंठा लेणी या लेण्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत। भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? तर भारताचे पहिले राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत। जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर जगातील सर्वात लांब नदी ही नाईल नदी आहे। नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर नांदेड शहर हे गोदावरी या नदीच्या काठावर आहे। श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर श्री क्षेत्र माहूर हे नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे। वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर वर्धा नदी ही वर्धा या जिल्ह्यामधून वाहते। शक्तिस्थळ हे कोणत्या भारतीय नेत्याचे समाधीस्थळ आहे? तर शक्तिस्थळ हे इंदिरा गांधी या भारतीय नेत्याचे समाधीस्थळ आहे। सामाजिक न्याय दिन
कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर सामाजिक न्याय दिन हा 26 जून रोजी साजरा केला जातो. गोलपिठा काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत? तर गोलपिठा या काव्यसंग्रहाचे कवी हे नामदेव ढसाळ हे आहेत. मराठवाडा कृषी विद्यापीठाला नुकतेच कुणाचे नाव देण्यात आले आहे? तर मराठवाडा कृषी विद्यापीठाला नुकतेच वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात आले आहे. विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना हा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मराठी राजभाषा दिन हा 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्रात कृषी दिन कोणाच्या जयंतीदिनी साजरा केला जातो? तर महाराष्ट्रामध्ये कृषी दिन हा वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प कुठे आहे? तर प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी हा प्रकल्प हेमलकसा येथे आहे. विदर्भात कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर विदर्भामध्ये कृषी विद्यापीठ हे अकोला येथे आहे. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर राज्यसभेचा अध्यक्ष हा उपराष्ट्रपती हा असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील त्या पण कमेंटमध्ये नक्की सांगा.